आपल्याकडे असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषापाठीमागे एका स्त्रीचा हात असतो आणि ज्या वेळेला अशा थोर पुरुषांची चरित्र आपण अभ्यासतो त्यावेळेला ही उक्ती कशी खरी होते याची जाणीव आपल्याला होते. नमस्कार, मी संदीप. आज पुन्हा एकदा एक छानशी प्रेरणादायी कथा घेऊन आपल्यासाठी आलेलो आहे. आजची प्रेरणादायी कथा आहे रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या आयुष्यात घडलेली. चला तर मग चांगला ऐकूया. कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माझ्या निषेधित कॉर्नर या युट्यूब चॅनलवरती प्रथम आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. रयत शिक्षण संस्थेच्या रोपट्याचा वृक्षवृक्ष करत असताना कर्मवीर अण्णांनी अनेक हालापेष्टा सहन केल्या, अनेक खस्ता खाल्ल्या आणि यामध्ये लक्ष्मीबाई पाटील यांचा सिंहाचा वाटा होता हे आपल्या सर्वांना परिचित आहे. लक्ष्मीबाई पाटील यांचा जन्म 7 जून 1894 रोजी कुंभोज येथील एका जैन कुटुंबामध्ये झाला. धार्मिक दृष्ट्या कर्मठ असलेल्या या जैन कुटुंबामध्ये लक्ष्मी देवींचं लहानपण गेलं. 1909 मध्ये कर्मवीर अण्णांशी त्यांचं लग्न झाल्यानंतर सासरीही तशाच पद्धतीची परिस्थिती होती. माहेरी आणि सासरी दोन्ही ठिकाणी धार्मिक कर्मठपणा त्यांच्या संस्काराचा भाग होता. पण अण्णांनी वाढवलेल्या या रयतच्या वटवृक्षाच्या कार्यामध्ये ज्या वेळेला लक्ष्मीबाईंचा प्रत्यक्ष सहभाग आला त्यावेळेला हा कर्मठपणा हळूहळू कमी होऊ लागला आणि हा कर्मठपणा प्रकर्षानं गळून पडला तो सातारच्या वसतिगृहामध्ये. ज्यावेळी लक्ष्मीबाई सातारच्या वसतिगृहामध्ये आल्या त्यावेळेला त्यांचा हा कर्मठपणा बऱ्यापैकी गळून पडला. सातारच्या वसतिगृहामध्ये राहणारी मुलं आपला जेवण स्वतः तयार करत. लक्ष्मीबाई त्याच ठिकाणी राहायला होत्या, त्याही आपल्या स्वयंपाक करत असत. कर्मवीर अण्णांची लहान कन्या बेबी या वसतिगृहातल्या मुलांच्या बरोबर खेळत असे, त्यांच्याबरोबर बागडत असे. मुलांनी केलेल्या स्वयंपाकातील भाकरीचा तुकडा घेऊन ती थेट आपल्या आईकडे म्हणजे लक्ष्मीबाईंच्याकडे येत असे. पण लक्ष्मीबाईंनी कधीही त्या मुलांचे भाकरी का घेऊन येतेस किंवा ती खाऊ नको असं कधीही त्यांना म्हटलं नाही. एकदा लक्ष्मीबाई पाटील यांची दाढ खूप दुखू लागली. साताऱ्यामध्ये इलाज शक्य नव्हता म्हणून कर्मवीर अण्णांनी पुण्यातील एका डॉक्टरांशी संपर्क साधून दिला. आपल्या वसतिगृहातील एक मुलगा आप्पालाल शेख यांना घेऊन लक्ष्मीबाई पुण्याला गेल्या. जाताना आपल्या सोबत शिधा घेऊन गेल्या. सोवळे पाळत असल्यामुळे त्यांना बाहेरचं अन्न चालत नव्हतं, त्यामुळे त्या शिधा सोबत घेऊन गेल्या. पुण्याला गेल्यानंतर त्या बादल नावाच्या एका माजी विद्यार्थ्याकडे थांबल्या. दाढ अधिकच दुखू लागल्यामुळे त्यांचं दुखणं वाढलं आणि स्वयंपाक करणं शक्य नव्हतं. स्वतः सोहळे पाळत असल्यामुळे बाहेरचं हॉटेलचं किंवा खानावळीतलं अन्न आणणं शक्य नव्हतं. सोबत आलेला आप्पालाल नावाचा विद्यार्थी वहिनींना म्हणाला की वहिनी, मी आपल्यासाठी पिठलं भात करू का? वहिनींनी त्याला होकार दिला. आप्पालाल यानं वहिनींसाठी पिठलं भात तयार केला आणि वहिनींनी तो पिठलं भात आनंदाने खाल्ला. एका कर्मठ जैन कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या लक्ष्मीबाईंनी लहानपणापासून धार्मिक दृष्ट्या अनेक सोहळे पाळले होते, पण अण्णांच्या या प्रवासामध्ये त्यांचे हे सोहळे गळून पडले होते. असाच आणखी एक प्रसंग वसतिगृहात घडला होता. वसतिगृहामध्ये बाहेरचे काही लोक वसतिगृह पाहण्यासाठी आले होते. अण्णा नेहमीप्रमाणे कामानिमित्त सातारच्या बाहेर होते. लक्ष्मीबाईंनी सर्व वसतिगृह पाहुण्यांना दाखवलं. जाताना पाहुण्यांनी सहज प्रश्न केला की वहिनी, आपल्याला अपत्य किती? वहिनींनी वसतिगृहाच्या सर्व मुलांच्याकडे हात करून सांगितलं की ही सगळी माझीच मुलं आहेत. लहानपणापासून अनेक धार्मिक सोहळे पाळणाऱ्या लक्ष्मीबाई अण्णांच्या या प्रवासामध्ये जसजशा पुढे जात गेले तसतसे हे धार्मिक सोहळे अलगद निघून पडले. लग्नामध्ये माहेरकडून मिळालेले 60 तोळ्यापेक्षा अधिकचे दागिने आपल्या वसतिगृहातील मुलांसाठी गहाण किंवा मोडलेले हे आपल्या सर्वांना परिचित आहे. पण त्याहीपेक्षा लहानपणापासून एका कट्टर धर्मीय घरामध्ये वाढलेले असताना सर्व जाती धर्मातील मुलांना आपलेसे करणं हा त्याग खूप मोठा होता आणि म्हणूनच आपण त्यांना रयत माऊली म्हणून ओळखतो. रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष मोठा होत असताना कर्मवीर अण्णांच्या बरोबर ती लक्ष्मीदेवी पाटील यांचाही सिंहाचा वाटा होता हे आपण विसरून चालणार नाही. 1948च्या एका समारंभामध्ये कर्मवीर अण्णा आपल्या मनोगतामध्ये म्हणतात की रयत शिक्षण संस्थेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं किंवा ज्यांचा ज्यांचा वाटा होता त्यांचं ऋण मी फेडत आलेलो आहे, पण माझ्या पत्नीचे म्हणजे लक्ष्मीबाईंचे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. यावरून लक्ष्मीबाई पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी किती मोलाचं योगदान दिलं हे अधोरेखित होत. मोठी माणसं त्यावेळीच मोठी होतात ज्या वेळेला त्यांच्या या छोट्या छोट्या गोष्टीतून मोठेपणा दिसून येत असतो आणि म्हणूनच आपण आजही त्यांना आदराने रयत माऊली म्हणून ओळखतो. लक्ष्मीदेवी पाटील यांच्या आयुष्यात घडलेली ही कथा
किंवा हा एक छोटासा प्रसंग आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. अशाच पद्धतीच्या आणखी कथा आणि प्रसंग ऐकण्यासाठी माझ्या निषेधित कॉर्नर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक वरती पाहत असाल तर माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.